केंद्र आणि राज्यातील सरकारच्या 3 वर्षाची कामगिरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या शिवार संवाद सभेला गुरुवारपासून प्रारंभ झाला। नगर तालुक्यातील जेऊर येथे आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला। भारतीय जनता पक्षाच्या 3 दिवसीय शिवार संवाद सभांना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे। पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री या शिवार संवाद यात्रेत सहभागी झालेत। नगर तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या शिवार संवाद सभेस आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड, बाजार समिती सभापती विलास शिंदे, बाजीराव गवारे, बाळासाहेब पोटघन, चंद्रकांत ठोंबे, रमेश पिंगळे, वसंत सोनावणे, रोहिदास मगर, नारायण आव्हाड आदी उपस्थित होते। भाजपच्या वतीने सरकारच्या 3 वर्षाच्या कामगिरीची माहिती देणारं माहितीपत्रक तयार करण्यात आलंय। या माहितीपत्रकाचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलं। पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बेरड यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत सरकार शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं। तर मध्ये 7.5 वर्ष जर वजा केले तर 62-63 वर्ष या देशावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। मग 63 वर्षामध्ये त्यांना जे जमलं नाही ते या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं याचा आपण बारकाईनं विचार करायची गरज आहे। जलयुक्त शिवार योजना ही लोक चळवळ झाली आहे। लोक वर्गणी करून नद्यांचं खोलीकरण आणि बांध बंदिस्ती करायला तयार झालेले आहेत। ही घटना महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर ती लोक चळवळ झाली। नगर जिल्ह्याचं उदाहरण घ्या। मागच्या वर्षी 1,500 पेक्षा अधिक टँकर नगर जिल्ह्यामध्ये या कालखंडामध्ये चालू होते। आज 70 टँकर सुद्धा नाही। ही गोष्टही आपण विचार करायला लावणारी। हा बदल काय झाला? जलयुक्त शिवारमुळे मोठ्या प्रमाणावर त्या गावामध्ये पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सरकारने केलं आणि मागच्या वर्षी पाऊसही चांगला झाला, त्यामुळे टँकरची संख्या घटली। 3 वर्षापूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने सिंचनाच्या बाबतीमध्ये 80,000 कोटीचा घोटाळा केल्याच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत। आणि आता लोक चळवळीच्या माध्यमातून पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णतेकडे जाण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत 70 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ती राबवली जाते आहे। हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या। शाश्वत शेती, समृद्ध शेती। शेतीला काय आवश्यक आहे? पाणी, वीज आणि खतं। हे जर मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध केलं तर शेतीचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं। आणि तेच लक्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ झाली पाहिजे ही भूमिका घेऊन सरकार काम करतात। आमदार कर्डिले यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगत लवकरच शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला। बोलतात तुमच्या जर कदाचित या खाजवळाची जर नदी या कदमभूत करायचं जर म्हणलं तर पहिले तुम्ही आडे पडताना सांगताना का ही नदी खोल करायचं जर असं जर केलं तर मी आत्महत्या करील। ही सरकारचीच नदी आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट करायला तयार होत नाही। हे अनेक स्वच्छ उदाहरण आम्ही प्रत्यक्ष पाहतो। हे वाद मिटवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतो। आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्यामध्ये जलसंधारणाचं खातं त्यांच्याकडे आले। त्यांनी जवळजवळ तुम्हाला सांगतो का नदी खोल करणं, रुंद करणं जिल्ह्यासाठी 36 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी खरं वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्याला आणण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि जेवढे आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दक्षिण भागाचे जेवढे तालुके आहेत, जेवढ्या तालुक्याच्या मोठमोठ्या ज्याच्यामध्ये प्रमुख ज्या नद्या येतात, आता आपल्याच तालुक्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर तुमचं पोखडी असन, शिंदी असन, वडगाव असन, त्याच्यामध्ये पिंपळगाव असन, त्या एवढ्या 4 गावासाठी तुम्हाला सांगतो का पालकमंत्र्यांनी 2 कोटी रुपये दिलेत। पाथर्डी तालुक्यासाठी जवळजवळ 1,90,00,000 रुपये दिलेत। आता चोरीच्याच बाबतीत आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्षाने सांगितलं, आमच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पण सांगितलं
का त्यावेळेला आपण तुरीची परिस्थिती काय होती. परंतु तुरीचा परिस्थिती जर पाहिलं तर आतापर्यंत जर त्याच्यामध्ये सांगितलं म्हणलं तर सगळ्या देशामध्ये जर सांगायचं म्हणलं तर 50% तूर उत्पादन झालं आणि एकट्या राज्यामध्ये 50% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्पादन झालं. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगतो का आता परत एकदा मे पर्यंत मुदत वाढवून घेऊन एक दाणा सुद्धा तुरीचा शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये शिल्लक राहणार नाही या भूमिका त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेण्याचं काम केलंय. म्हणजे 100 कामं जर कदाचित चांगले जर एखाद्या वेळेस सरकारने जर केलं तर त्याचं कौतुक बाजूला राहतं आणि एखादा जर 2 कामाला जर कदाचित त्याचा न्याय जर मिळाला नाही तर माणूस त्याचाच डांगोरा पिटायचं काम खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करता येईल. मग सरकारने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी किती मोठ्या योजना त्याच्यामध्ये आणण्याचं काम केलं. एखादा माणूस आजारी पडला तर आपल्याला माहिती आहे का किती जरी नातेवाईक असले जवळचे माणूस असले तर आपण 100 रुपये सुद्धा त्याला देऊ शकत नाही. पण जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आजार झाले तर त्याचं निधन झालं हॉस्पिटल जर मध्ये गेलं तर 2-2, 5-5 लाख रुपये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मदत देण्याचं काम तिने केलंय. आणि हे जे काही शिवार संवादाची सभा फक्त याच्यासाठी घेतोय का शेतकऱ्याच्या गावापासून तर तुमच्या बांधापर्यंत जाऊन सगळ्या गोष्टीची योजनेची माहिती द्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला एकदा पुस्तक द्या. म्हणजे त्यांच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं झालं काय ना आपल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुलना केलं काय याची सविस्तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचं काम 100% त्याच्यामध्ये होईल. कांद्यासारखा थोडाफार आता आम्ही तर त्याच्यामध्ये प्रयत्न चालू करतोय त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आज विरोधी लोक डांगोरा पेटायचं काम करतं का कर्जमाफी झालीच पाहिजे. आता त्याने सुद्धा कर्जमाफी केली म्हणजे ते कोणत्या वेळेला केली कधी केली या वेळेला त्यांना भीती वाटली का तर राज्यामध्ये देशामध्ये सरकार येत नाही सत्ता येत नाही त्यावेळेला फक्त जेवढे लोकांनी कर्ज काढले तेवढ्याच कर्जदाराला त्याच्यामध्ये कर्जमाफी देण्याचं काम केलं. आणि कर्ज काढणारे कर्जमाफी मागणारे लोक कोण येतं ते फक्त आपल्यासारखे पुढारी ठोकळ पुढाऱ्याला त्याच्यामध्ये लाभ झालाय. खरा गरीब माणूस त्याने कुठल्या प्रकारचं कर्ज घेतलं नाही त्याला मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये लाभ भेटला नाही. म्हणून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये एक निर्णय घेतला. त्यांनी सगळ्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी बँकेत कोण असेल सोसायटी कोण माहिती मागवण्याचं काम चालू केलेलं आहे. कारण नेमकं आता सोसायटी मार्फत बँकेमार्फत किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि किती प्रत्यक्ष शेतकरी न कर्ज घेणारा शेतकरी कोणता आहे किती छोटा माणूस आहे याच्यापर्यंत तुम्हाला सांगतो का कर्जमाफी देण्याबद्दल सरकारचा कुठला दुमत नाही. परंतु आता एकदा थोडासा कालावधी थोडासा वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे. परंतु सरकारचं एकच धोरण आहे का कर्जमाफी देऊन बँकेतल्या ठराविक लोकांना त्याचा लाभ मिळण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कर्ज बँकेमध्ये माफ करण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न राज्याचा सरकारचा तुम्हाला सांगतो का उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी होत आहे. शिवार संवाद यात्रेसाठी भाजपनं पंचायत समिती गण पातळीवर सूक्ष्म नियोजन केलंय. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते या यात्रेद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.